नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण 11th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड युनिट टेस्टचा इंग्लिशचा पेपर पाहणार आहोत, जो की 25 मार्क्सचा आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. याच्या आधी मी पेपर पॅटर्न ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि हा एक प्रॅक्टिस पेपर आहे. सो हा पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे. असा सेम टू सेम पेपर तुमच्या स्कूलमध्येही विचारला जाईल असं काही नाही आहे. हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिससाठी आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न असतो सेक्शन एमध्ये, ज्याला आपण प्रोज म्हणतो. तर प्रोजमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन. एक्स्ट्रॅक्ट आहे इंडियन फ्लॅग, समेटवाला धडा आहे त्यामधला हा एक्स्ट्रॅक्ट आहे. तुम्ही एक्स्ट्रॅक्टचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, जेणेकरून पुन्हा तुम्ही रीड करू शकाल. सो इंडियन फ्लॅग हा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे तो पूर्ण यामध्ये घेतलेला आहे. ओके, हे जे सगळे मार्किंग्स वगैरे आहेत ते इग्नोर करा. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 1मधील A1 जो आहे तर तो असा आहे की कंप्लीट दी वेब ऑन क्लाइम्बिंग दी समिट बाय टेन्झन अँड हिलरी. सो यामध्ये तुम्हाला क्लाइम्बिंग दी समिट बाय टेन्झन अँड हिलरी याच्यावरती 4 पॉईंट्स लिहायचे आहेत, जे की तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. हे 2 मार्क्ससाठी आहे, म्हणजे प्रत्येक बॉक्सला किती असणार आहे, हाफ मार्क असणार आहे. नेक्स्ट आहे A.2 दॅट इज एक्सप्लेन. हे पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लिहावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेलं आहे पॅरेग्राफमध्ये. याच्या आधारावरती तुम्हाला थोडेसे काही स्वतःचे शब्द वगैरे टाकून आणि हे मिक्स करून तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे गिव्ह रिझन्स. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच दी टॉप फर्स्ट ऑर हिलरी. मग हिलरी पहिल्यांदा पोहोचले काय किंवा मी पोहोचलो काय, असं त्यांचं जे वाक्य आहे त्याचा अर्थ काय आहे किंवा त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे पण 2 मार्क्ससाठी आहे. सगळे प्रश्न यामध्ये 2 मार्क्ससाठीच आहेत. नेक्स्ट आहे A.4 दॅट इज वोकॅबलरी. वोकॅबलरीमध्ये फर्स्ट आहे तुम्हाला सफिक्स लावायचा आहे आणि जे वर्ब्स आहेत त्यांचं कन्वर्जन करायचं आहे नाऊनमध्ये. सो पहिला आहे कन्फर्म, दुसरा आहे नॉलेज, तिसरा आहे नियर, चौथा आहे मूव. ओके, तुम्हाला याचे आन्सर माहिती असतीलच. नसतील तर कन्फर्मेशन, नॉलेज, नियरचं नियर बाय येऊ शकतं आणि मूवचं मुवमेंट येऊ शकतं. हे प्रत्येक जे आहे ते हाफ मार्कला आहे, कारण पूर्ण क्वेश्चन कितीचा आहे, 2 मार्क्सचा आहे. ओके, नेक्स्ट आहे A.5 एक्सप्लेन दी क्वालिटीज ऑफ टेन्झिंग नॉर्गे दॅट यू नोटिस्ड इन दी स्टोरी. सो स्टोरीमध्ये तुम्हाला टेन्झिंग यांच्या कोणत्या कोणत्या क्वालिटीज पाहायला मिळाल्या, किंवा तुम्हाला हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे यामध्ये कोणत्या कोणत्या क्वालिटीज मेन्शन आहेत याही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. हे पण 2 मार्क्ससाठी आहे. ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स म्हणतो, तर त्यामध्ये हा प्रश्न येतो किंवा हा क्वेश्चन येतो. नेक्स्ट आहे A.6 ग्रामर. याच्यामध्ये 2 आहेत, प्रत्येकाला 1-1 मार्क असतो प्रत्येक ॲक्टिव्हिटीला. सो फर्स्ट आहे ते म्हणजे चेंज इन टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे ते तुम्हाला प्रेझेंट परफेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग लिहायचं आहे. हे ओरिजिनल सेंटेन्स नाही दिलं तरीही चालतं. नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ दी टाईम द रोप वॉज लूज. मग आता या ठिकाणी तुम्हाला हेही निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे मूळ वाक्य नाही लिहिलं तरीही चालतं, फक्त आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे सेकंड सेक्शन दॅट इज पोयमचा सेक्शन आहे हा. या ठिकाणी तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑलरेडी दिलेला आहे. आय होप की हे क्लिअर पाहायला मिळते. नसेल तर तुम्ही जो 2.1चा एक्स्ट्रॅक्ट आहे चेरी ट्रीचा तर तो घेऊ शकता. गोट्सपासून घ्यायचा आहे स्लिपेस्ट ब्रीजपर्यंत. ओके, सो हा एक्स्ट्रॅक्ट तुम्ही बुकमधूनही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता ॲज यू विश, जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने. ओके, सो याच्यावरती आधारित फर्स्ट क्वेश्चन आहे A1 दॅट इज कम्प्लीट दी वेब टू शो द ग्रोथ ऑफ दी चेरी ट्री. सो या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे आहेत. ॲज युजल प्रत्येक पॉईंट किती गुणांसाठी आहे, हाफ मार्क्ससाठी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे A.2. ओके, A.2मध्ये काय आहे, राईट अबाउट डिफरंट सीझन्स अँड कलर इमॅजिनरी विच हॅज मेन्शन इन दी पोयम. सो पोयममध्ये कोणते डिफरंट सीझन्स आणि इमॅजिनरी कलर्स मेन्शन केलेले आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. हे पण 2 मार्क्ससाठी आहे, म्हणजे सीझनसाठी साधारणतः 1 मार्क आणि कलरसाठी साधारणतः 1 मार्क, असं मिळून हा 2 मार्कांचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे A.3 चेरी ट्री कॅन बी इन्स्पिरेशन टू अस, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट. सो तुम्ही चेरी ट्रीची पूर्ण पोयम वाचली असेल आणि आय होप की तुम्हाला त्याच्यामधून खूप इन्स्पिरेशन वगैरे मिळालं असेल, कारण इन्स्पाईट ऑफ खूप साऱ्या डिफिकल्टीज होत्या. इन्स्पाईट ऑफ डिफिकल्टीज पण ते ट्री जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालं किंवा त्याने खूप सारं स्ट्रगल केलं आणि तेव्हा ते कुठे ग्रो झालं. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता की त्याला काय काय स्ट्रगल करावे लागले होते किंवा ते आपल्याला कोणता मेसेज देतं वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. याच्यामध्ये तुम्हाला कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे हे ओळखायचं आहे. तुम्हाला कळलं असेलच SSS आलेलं आहे. सो याच्यावरून फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे आणि एक्सप्लेन पण करायचं आहे. सो फिगर ऑफ स्पीच लिहायला कोणता आहे त्याला 1 गुण आणि एक्सप्लेन करण्यासाठी 1, अशा पद्धतीने हा 2 गुणांचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे राईट अ पोयम ऑफ 4 लाईन्स अबाउट नेचर ऑफ युअर ओन. तुम्हाला स्वतःची एक पोयम तयार करायची आहे 4 लाईन्सची आणि ती लिहायची आहे. साधारणतः प्रत्येक लाईनला अर्धा मार्क वगैरे आहे, पण त्याच्यामध्ये ती पोयम जी आहे तर ती अर्थपूर्ण असली पाहिजे, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक नसायला पाहिजेत, तर तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. सो हे पोएटिक डिवाइसमधला एक भाग आहे.
नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3A सेक्शन 3 रायटिंग स्किलचं आहे. याच्यामध्ये ऑर आहे म्हणजे एकतर तुम्ही एक्सपांड करू शकता किंवा तुम्ही ईमेल लिहू शकता. हे युनिट टेस्टमध्ये 3 गुणांसाठी आहे. बट तुमची जी काही ॲक्च्युअल टेस्ट असेल म्हणजे फायनल टेस्ट असेल किंवा सेमिस्टर असेल तर त्यामध्ये मात्र हे 5 गुणांसाठी वगैरे येऊ शकतं. कारण युनिट्समध्ये ऑलरेडी पॅसेज ॲड केलेला आहे, परत पोयम आहे, परत त्याच्यामध्ये आपण अजून रायटिंग स्किलला 5 मार्क्स ॲडजस्ट नाही करू शकत, त्याच्यामुळे हे 3 मार्क्ससाठी आहे. ओके. नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये तुम्ही एकतर हेल्थ इज वेल्थ एक्सप्लेन करू शकता किंवा तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. ईमेल असा आहे की यू आर दी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ 11C. सो युअर क्लास वॉन्ट्स टू विजिट अ शुगर फॅक्टरी इन कोल्हापूर. राईट अँड ईमेल टू दी मॅनेजर ऑफ दी शुगर फॅक्टरी सिकिंग परमिशन. गिव्ह डिटेल्स ऑफ युअर व्हिजिट लाईक दी डेट्स, तुम्ही कधी येणार आहात, नंबर ऑफ स्टुडंट्स काय आहेत, नंबर ऑफ टीचर्स काय आहेत, तुमची राहण्याची अरेंजमेंट वगैरे कशी असावी किंवा तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. ईमेल लिहायला सांगितलेलं आहे. सो ईमेल लिहिताना तुम्हाला ईमेलचं फॉर्मॅट माहिती असेलच. टू लिहायचं, त्याच्यानंतर ज्याला आपण ईमेल पाठवणार आहोत त्याचं तुम्हाला ईमेल आय डी लिहायचं आहे. मग रेस्पेक्टेड सर किंवा रेस्पेक्टेड मॅम जे काही असेल ते, आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल सुरू करायचा आहे. ईमेल संपल्यानंतर शेवटी तुम्हाला युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली किंवा युअर्स सिन्सिअरली जे पण काय असेल ते, आणि तुम्हाला या ठिकाणी काही नाव नाही दिले, सो तुम्ही XYZ देखील किंवा ABC जे पण हवं असेल ते वापरू शकता. ओके. तर अशा पद्धतीने हा होता युनिटचा पेपर. यामध्ये फक्त 3 सेक्शन आहेत कारण हा 25 मार्क्सचा आहे. सो आपण काय काय पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पाहिलं होतं 12 मार्क्सचं प्रोज किंवा पॅसेज. नेक्स्ट आपण पाहिली पोयम 10 मार्क्सची आणि हे रायटिंग स्किल 3 मार्क्सचं. तर अशा पद्धतीने साधारणतः आउटलाईन आहे या पेपरची. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे जर काही एक्झाम सुरू असतील तर बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.